संजय काकडे भागारे, संतोष प्रकाश धनंजय त्यांच्यासोबत येतील. वंदे वंदे जय हिंद. कायम आपल्याला वेळ देत असतात. त्याचं कार्य वैदिक गंभीरपणे त्यांच्या पाठीमागे आहे. वैदिकच खूप खूप अभिनंदन करायला पाहिजे. त्याने महाराष्ट्रामध्ये विखुरलेला संपूर्ण काकडे घराण्याची सगळी लोक ही आज एकत्र आलेली आहे आणि त्याचं कारण हे आहे की मूळ गाव जे आहे ते सगळ्याचं पांघरे आहे, मूलभूत आहे आणि तिथून मुलुकगिरीसाठी इतिहासामध्ये मागच्या 400-500 वर्षामध्ये बरेचसे काकड्यांची माणसं ही वेगळ्या मुलखात गेली, प्रदेशात गेली, तिथंच राहिली. मात्र ही सगळी एकच आहेत. हा सगळी एक भावकी आहे. या निमित्ताने आज काकडे घराण्यातीलच अनेकांनी पुढाकार घेऊन आजचा हा मेळावा आयोजित केला होता. या निमित्ताने एकमेकांना समजून घेणे, एकमेकांचा परिचय करणे आणि जुन्या ज्या आपण होतो ना, आपलं जे रक्ताचं नातं असतं ते पुन्हा एकदा नव्याने, पुन्हा एकदा विनून, पुन्हा एकदा ते एकत्र करणे हाच आजच्या राज्यव्यापी मेळाव्याचा उद्देश होता. तुम्ही घोषणा केली स्मारक बनवावं म्हणून, त्यापेक्षा एखादं त्यांच्या नावाने हॉस्पिटल म्हणा किंवा शाळा केली असलं तर. स्मारकामध्ये फक्त स्मारक म्हणजे आपल्याला अपेक्षित असलेला फक्त पुतळा आहे अशाचा भाग आहे. तिथं अभ्यासिका पण होणार आहे. तिथं विद्यार्थ्यांना राहण्याचीही व्यवस्था केली जाणार आहे. साधारणतः आता पांघरे गावामध्ये आमचं जे मध्यंतरी बोलणं झालं ते साधारणतः 300 ते 400 विद्यार्थ्यांची अभ्यासिका तिथं होईल. कारण सासवडपासून हे जवळ आहे आणि सासवड आणि शिरवळ या दोन्हीच्या पासून हे गाव जवळ असल्यामुळे तिथे त्या अभ्यासिकेमध्ये सकाळी 7 किंवा 8 वाजेपासून ते रात्री 9-10 पर्यंत मुलं अभ्यास करू शकतील. त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षाच नाही तर CA करणारी मुलं किंवा इतर अभ्यासक्रम मेडिकल इंजिनिअरिंगची मुलंसुद्धा तिथे एकत्र अभ्यास करू शकतात. आणि नेहमी असं असतं की सिनियर मुलं ही ज्युनियर मुलांना नंतर मार्गदर्शन करत असतात. त्याही गोष्टी या स्मारकाच्या निमित्ताने बांधलेल्या अभ्यासिकेमध्ये होणार. हॉस्टेलची व्यवस्था जर तिथे करता आली तर ती आम्हाला करता येईल आणि त्याचबरोबर महत्त्वाचं असतं की कौशल्य विकासाचे कार्यक्रम आम्हाला घेता येईल. स्मारकाचा हा असा एक सर्वांगीण असा एक दृष्टिकोन आहे. त्याला आपण एकत्र स्मारक असं म्हणतो. इतिहासातल्या तलवारींनी आता लेखणीचं स्वरूप धारण केलेलं आहे. आता सध्या लेखणीचं महत्त्व आहे. त्या काळात त्यांनी मर्दमुखी गाजवली तलवारीच्या वरचा. आता लेखणीच्या वरचा या नव्या पिढीनं आपली मर्दमुखी दाखवावी असं आपल्याला वाटत असेल. नाही, खरं तर शिक्षण हा समाजाच्या परिवर्तनाचा पाया आहे आणि शिक्षणाची वाट आपण धरलीच पाहिजे. या निमित्ताने जिथे जिथे शैक्षणिक मदत करता येईल तिथे आपण करणार आहोत. त्याचबरोबर सर्वांची अशी इच्छा आहे की तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे रक्तदान असेल, पर्यावरणाचं रक्षण असेल, हे सगळे विषय हे या विचार मंचाच्या निमित्ताने घेतले जाणार आहेत. आणि किमान काकडे परिवार हा जो राज्यात विखुरलेला आहे किंवा देशात विखुरलेला आहे आणि अनेक जण परदेशात पण आहेत, या सगळ्यांना एकत्र आणून विकास साधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि तो म्हणजे मानव केंद्रित मानवाचा विकास असेल. शेवटचा प्रश्न, तुम्ही म्हटले महाराजाबद्दल गणिम काव्याने लढले ते, मग सूर्याजी काकडे साहेब पण त्यावेळेस त्यांच्यासोबत होते ना. गनिमी काव्याने सगळ्यांनी गनिमी काव्याने केले आणि तेव्हा आपलं जे पहिलं मैदानी युद्ध झालं ते तिथं झालं आणि फार मोठं युद्ध झालं. ते इतकं मोठं युद्ध झालं की असं म्हणतात की परत मोगलांनी महाराजांबरोबर मैदानी युद्ध करायचं असं म्हणतात की धाडस केलं नाही परत त्यानंतर महाराज असं. तर हे आपल्या इतिहासाची एक आठवण आहे. शंभूराजे जय सरदार सूर्याजी काकडे. आज 5 जुलै ऐतिहासिक दिवस होता आमच्या कुटुंबासाठी. 5 जुलै 2026 रोजी आज दिवसभर चर्चासत्र, विविध कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं आणि याच्या पाठीमागं मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, या सर्व 5 विभागांना जोडण्याचं काम आजच्या राज्यव्यापी बैठकीच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झाले आहे. ही बैठक खऱ्या अर्थाने ऐतिहासिक यासाठी आहे. छत्रपती संभाजीनगरचं नामकरण आपलं झालं, पहिली आपण राज्यव्यापी बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये ठेवण्यात आली आणि या बैठकीच्या माध्यमातून सालेरचा रणसंग्राम असेल, त्या ठिकाणी स्मारक असेल, पांघरे गाव ज्या ठिकाणी सरदार सूर्याजी काकडेंचा जन्मगाव आहे त्या ठिकाणचं आपण स्मारकाची या ठिकाणी घोषणा केलेली. त्यात आता शासन दरबारी असेल, ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल, सर्व काकडे परिवाराच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा करून त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक आपण त्या ठिकाणी बांधणार आहोत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे बाल सौंदर्य असल्या कारणाने त्यांचा इतिहास जागवलेला आहे आणि संपूर्ण भारतभर त्यांचा इतिहासाचा संशोधन करून चांगल्या पद्धतीनं त्यांची माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे. अखंड मराठा समाज जो काही 5 कोटी मराठ्यांचा म्हणजे आपला परिवार आहे, मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आपण एकत्रित केला. त्या सर्वांना सोबत घेऊन मागच्या महाराष्ट्राला 18 प्रकार जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय कार्य सरदार सूर्याजी काकडे यांचं राष्ट्रीय कार्य लोकांपर्यंत गेलं पाहिजे. याच्या माध्यमातून उद्योग असेल, व्यवसाय असेल, सामाजिक चळवळ असेल, राजकीय व्हिजन मिशन असेल, याच्या पाठीमागून चांगलं नवीन जे काही मुलं मुली आमच्या आहेत ते नवीन क्षेत्रामध्ये आलं पाहिजे. त्यांना करिअरसाठी मार्गदर्शन करण्यासाठी जे काही आता मान्यवर या ठिकाणी आले, सकाळपासून सेशन चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने नगरसेवक असतील, पंचायत समिती मेंबर असेल, कोणी जिल्हा परिषद सदस्य असेल, कोणी आमदार असतील, कोणी खासदार असतील, कोणी ग्रामपंचायत मेंबर असतील, सरपंच असतील आणि सामाजिक चळवळीमध्ये विविध लोक काम करतात. या सर्वांचं खऱ्या अर्थाने एकमेकाचा परिचय व्हावा या अनुषंगाने ऐतिहासिक बैठक संपन्न झाली आणि सर्व पत्रकार बांधवांच्या उपस्थितीने त्याला 4 चांद लागले आणि सर्व तुमचे शुद्ध आलेल्या पत्रकार बांधवांचे मी मनापासून आभार मानतो. असं तुमचं सहकार्य मिळेल अशीच अपेक्षा करतो. धन्यवाद. नाव काय? सरदार विजय काकडे पाटील, छत्रपती संभाजी.